हॅलो स्टुडंट्स, आपण बघत आहे वेव्ह ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपण आज बघणार आहे लाईटचा एक अतिशय इम्पॉर्टंट असणारा फेनॉमिनॉन दॅट इज पोलरायझेशन. पोलरायझेशन हा फेनॉमिनॉन समजून घेण्यासाठी आपल्याला लाईटचं वेव्ह नेचर आणि वेव्ह याबद्दल थोडंसं अजून डिस्कस करावं लागेल. ओके, आपल्याला माहीत आहे वेव्ह इज द प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन ऑफ एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू दी अदर इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशन. व्हायब्रेशनच्या फॉर्ममध्ये एनर्जीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला आपण ॲक्च्युली काय म्हणतो, वेव्ह. नाव ड्युरिंग द प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह each and every particles of medium starts vibrating. Now, depending upon the direction of vibration of particle and direction of propagation of wave through that medium, the waves are classified into two types, that is longitudinal wave and transverse wave. Okay, now longitudinal wave means the wave in which direction of vibration of particle and direction of propagation of wave are parallel to each other. Such wave is called longitudinal wave. जेव्हा एखाद्या मीडियम मध्ये लॉन्जिट्युडिनल वेव्ह प्रोपॅगेट होते तेव्हा त्या मीडियम मधला प्रत्येक पार्टिकल अलॉंग द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह आपल्याला काय दिसतो, व्हायब्रेट होताना दिसतो. अशी जर वेव्ह असेल तर त्या वेव्हला आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणतो आणि याचं एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे, साऊंड वेव्ह आहे. याला थोडं डिटेलमध्ये अजून डिस्कस करता येईल. आपल्याला माहित आहे की कुठल्याही मीडियममध्ये जर सपोज साऊंड क्रिएट झालेला जर नसेल तर अशा वेळेस त्या मीडियम मधला प्रत्येक पार्टिकल हा आपल्याला इक्वी डिस्टन्सवर दिसतो, एकमेकांपासून सेम डिस्टन्सवर दिसतो असा. दॅट मीन्स या मीडियम मध्ये कुठल्याही प्रकारची साऊंड एनर्जी प्रोपॅगेट होत आहे का, नाही. बट तुम्हाला माहित आहे साऊंड ऑलवेज प्रोड्युसेस ड्यू टू व्हायब्रेशन्स. साऊंडचा जो सोर्स असतो तो काय आहे, व्हायब्रेशन. सपोज याचं एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. एक ट्युनिंग फोर्क आपण घेत आहे. या ट्युनिंग फोर्सच्या स्टेमला पकडून याचे प्रॉंग्स जर आपण हॅमरवर मारले आणि याचे जे प्रॉंग्स आहेत याला आपण फ्रीली सेट केलं व्हायब्रेशन मध्ये इथे, तर आपल्या एक गोष्ट अशी लक्षात येणार की हे प्रॉंग्स सतत व्हायब्रेट होत आहेत. अँड ड्युरिंग द व्हायब्रेशन ऑफ दिस प्रॉंग्स, जसे प्रॉंग्स व्हायब्रेट होतील, जेव्हा हे प्रॉंग्स आउटवर्ड जातील तेव्हा हे प्रॉंग्स त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे जे एअरचे पार्टिकल्स आहेत त्याच्यावर काय एक्झर्ट करत आहेत, लॅटरल प्रेशर किंवा फोर्स एक्झर्ट करतील, की ज्यामुळे याच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे जे एअरचे पार्टिकल्स आहेत हे आपल्याला क्लोजर येताना दिसतील. असं इकडे पार्टिकल सेम पोझिशनवर आहेत. नाव हे जे बाहेर गेलेले आउटवर्ड गेलेले जे प्रॉंग्स आहेत सडनली पुन्हा जेव्हा इनवर्ड येतील तेव्हा हा जो पोर्शन आहे या पोर्शन मध्ये असणारी जी एनर्जी आहे ती इथून निघेल आणि इथे पोहोचेल. त्यामुळे इथे हे पार्टिकल पुन्हा त्याच्या ओरिजिनल, जसं असं आपण कन्सिडर केलं, जेव्हा प्रॉंग्स आउटवर्ड आहे तेव्हा हे एकदम क्लोज झाले. फर्दर जेव्हा प्रॉंग्स इनवर्ड जाणार तेव्हा हा जो क्लोज असणारा जो पोर्शन आहे, ही जी एनर्जी आहे ही इथून निघणार इथे, हे पार्टिकल जे क्लोज आहे पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनवर वापस. फर्दर जेव्हा प्रॉंग्स आउटवर्ड जातील तेव्हा इथे कॉम्प्रेस होणार, हे बाहेर पडणार, पुन्हा इनवर्ड आले की एकमेकांपासून सेम डिस्टन्सवर गेले, बाहेर गेले की कॉम्प्रेस होणार, बाहेर फेकणार. याचा अर्थ आपल्या असं लक्षात येत आहे की ड्यू टू कंटिन्युअस व्हायब्रेशन ऑफ दिस प्रॉंग्स, या प्रॉंग्सच्या ट्युनिंग फोर्सचे जे प्रॉंग्स आहेत याच्या कंटिन्युअस व्हायब्रेशनमुळे हे जे पार्टिकल्स आहेत इथले हे असे आपल्याला व्हायब्रेट होताना दिसतील. दॅट मीन्स दिस एनर्जी इज ट्रॅव्हलिंग इन दिस डायरेक्शन अँड द पार्टिकल्स आर कॉन्स्टंटली व्हायब्रेटिंग अलॉंग द सेम डायरेक्शन. दॅट मीन्स डायरेक्शन ऑफ वेव्ह अँड डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल are parallel to each other. Such wave is called longitudinal wave. याला आपण काय म्हणतो, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. हायजननी त्याच्या लॉ मध्ये किंवा त्याच्या थिअरीमध्ये लाईट अशाच प्रकारच्या लॉन्जिट्युडिनल वेव्ह पासून बनलेली आहे आपल्याला असं सांगितलं. आणि त्याने आपल्याला पुन्हा सांगितलं की जर लाईट लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या फॉर्म मध्ये जर प्रोपॅगेट होत असेल तर डेफिनेटली लाईटमुळे व्हायब्रेशन जे असतील, ओके, तर ते व्हायब्रेशन कशाचे असतील, तर याचं एक्सप्लेनेशन त्याने त्याच्या थिअरीमध्ये सांगितलं की इथर गॅसियस फॉर्म मध्ये असणारा इथर या युनिव्हर्समध्ये सगळीकडे पसरलेला आहे. ओके, जसं तो ऍटमॉस्फिअर मध्ये आहे तसं ऍटमॉस्फिअरच्या बियॉन्ड व्हॅक्यूम मध्ये पण आहे.
दॅट मीन्स या पूर्ण विश्वाला या इथरने ऑक्युपाय केलेला आहे आणि लाईट एनर्जी जी आहे ही या इथरच्या मॉलिक्यूल किंवा इथरच्या पार्टिकल्सलाच मीडियम करून आपल्याला प्रोपॅगेट होताना दिसते आणि इथरचे पार्टिकल असे आपल्याला व्हायब्रेट होताना दिसतात, असं आपल्याला हायजेन त्याच्या थिअरीमध्ये सांगितलं. पण आपल्याला माहित आहे की सायंटिस्टनी या इथरचं एक्झिस्टन्स शोधण्याचा प्रयत्न केला आणि सर्वजण फेल्ड झाले, म्हणून आपण लाईटचं हे जे नेचर आहे हे इथे डिस्कार्ड केलं. ओके, दिस इज अबाउट दी लॉन्जिट्युडिनल वेव्ह. Okay, now what is transverse wave? Transverse wave means the wave in which direction of vibration of particle and direction of propagation of wave are perpendicular to each other. एकमेकांना जर परपेंडिक्युलर असतील तर त्याला आपण म्हणत असतो ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि याचं एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे, वॉटर वेव्ह आहे. ओके, वेव्ह प्रोड्यूस ऑन अ स्ट्रिंग आहे. दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. लाईट वेव्ह पण आपल्याला माहिती आहे ट्रान्सव्हर्स आहे. ओके, त्याला आपण डिस्कस करू नंतर थोडंसं. ओके, दिस इज ट्रान्सव्हर्स वेव्ह. ओके, याला फर्दर आपल्याला एक्सप्लेन करता येणार. सपोज आपण कन्सिडर करत आहे एक रिजिड बॉल आपण घेत आहे, ज्या रिजिड बॉलला एक स्ट्रिंग आपण टाईट केली आणि हिचं फ्री एंड आपण आपल्या हातामध्ये होल्ड केलं असं, आणि या फ्री एंडला आपण कॉन्स्टंटली काय देत आहे, जर्क देत आहे. आपल्याला माहित आहे हा जो जर्क आपण कॉन्स्टंटली प्रोव्हाइड करत आहे या स्ट्रिंगच्या फ्री एंडला, या जर्कमुळे या स्ट्रिंग मधला पार्टिकल्स आपल्यापासून काय रिसिव्ह करत आहे, एनर्जी रिसिव्ह करत आहे. आणि त्याच एनर्जीमुळे आपल्याला माहिती आहे अशा प्रकारच्या एक फॉर्मॅटनी एनर्जी आपल्या मीडियम मध्ये समोर प्रोपॅगेट होताना दिसते. ओके, आता ड्युरिंग द प्रोपॅगेशन ऑफ दिस लाईट एनर्जी अलॉंग दिस डायरेक्शन, ओके, द पार्टिकल्स आर कॉन्स्टंटली व्हायब्रेटिंग इन अ गिव्हन प्लेन. दॅट मीन्स दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह and this is the direction of vibration of particle due to wave. आणि हे दोघी एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. अशा वेव्हला आपण ऍक्च्युअली काय म्हणत असतो, ट्रान्सव्हर्स वेव्ह. ओके, दिस इज ऍक्च्युअली कॉल्ड ट्रान्सव्हर्स वेव्ह. आपण बघितलं ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये जर आपण कॉन्स्टंटली जर्क देत असेल या स्ट्रिंगच्या फ्री एंडला, असं जर फोर्स आपण अप्लाय करत असेल कॉन्स्टंटली, तर या स्ट्रिंग मधून कॉन्स्टंटली अशा प्रकारची वेव्ह आपल्याला मीडियम मध्ये काय दिसते, प्रोपॅगेट होताना दिसते, की जी वेव्ह आपल्यासोबत काय कॅरी करत आहे, आपण प्रोव्हाइड केलेली एनर्जी. आणि याच एनर्जीमुळे मीडियम मधला पार्टिकल आपल्याला असा व्हर्टिकल प्लेन मध्ये व्हायब्रेट होताना दिसतो आणि वेव्ह जात आहे हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये. अशा वेव्हला काय म्हणतात, ट्रान्सव्हर्स वेव्ह. दिस इज ऍक्च्युअली कॉल्ड ट्रान्सव्हर्स वेव्ह. ओके, वॉटर वेव्ह मध्ये आपण बघितलेलं आहे, जेव्हा आपण शांत पाण्याच्या सरफेसवर स्मॉल पेबल फेकत आहे तेव्हा आपल्याला माहिती आहे तिथे वॉटर वेव्ह जनरेट होत आहे. आता वॉटर वेव्ह जनरेट होताना आपण बघितलं की वेव्ह स्प्रेड होता है ऑन द सरफेस ऑफ वाटर इन हॉरिझॉन्टल प्लेन, बट द मॉलिक्यूल्स ऑफ वाटर आर कॉन्स्टंटली व्हायब्रेटिंग इन वर्टिकल प्लेन. That means they are perpendicular to each other. Therefore, that wave is actually a transverse wave. Okay. अशा प्रकारच्या दोन वेव्ह आहेत, दॅट इज लॉन्जिट्युडिनल अँड ट्रान्सव्हर्स. कळलं सगळ्यांना आहे. नाव आउट ऑफ दिस टू, या दोघांपैकी लाईट कुठली आहे, लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे की ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे? तर आपण आताच बघितलं की अकॉर्डिंग टू हायजन इट इज लॉन्जिट्युडिनल. मग लॉन्जिट्युडिनल जर असेल तर मग लाईट मध्ये कुठल्या प्रकारचे व्हायब्रेशन आहेत? तर हायजनच्या म्हणण्यानुसार हे सर्व विश्व या इथर पासून बनलेलं आहे आणि लाईट या इथरच्या मॉलिक्युल्सलाच इथरच्या मॉलिक्युल्सलाच व्हायब्रेट करून आपली एनर्जी काय करतो, प्रोपॅगेट करतो, असं हायजननी सांगितलं. पण या इथरचं एक्झिस्टन्स आतापर्यंत आपल्याला मिळालं का? नाही. म्हणून आपण लाईटचं हे नेचर काय करून टाकलं, डिस्कार्ड. बट आपल्याला माहित आहे इन मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी आपण बघितलं आहे, ड्यू टू व्हायब्रेशन ऑफ चार्ज, जर एखादा चार्ज, फ्री चार्ज व्हायब्रेट होत असेल इन बिटवीन टू एक्स्ट्रीमिटी, तर अशा व्हायब्रेटिंग चार्ज पासून आपल्याला माहित आहे सायमल्टेनियसली व्हायब्रेटिंग इलेक्ट्रिक आणि व्हायब्रेटिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट होताना दिसते, की जी एकमेकांचे म्युच्युअल सोर्स आहे आणि ती कॉन्स्टंटली आपल्याला एक्सपॅन्ड होताना दिसते. जसं हा चार्ज पार्टिकल जर इथे व्हायब्रेट होत असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इन्क्रीज होत आहे, फर्दर डिक्रीज होत आहे, झिरो होत आहे, फर्दर अपोजिट डायरेक्शनला इन्क्रीज होत आहे, डिक्रीज होत आहे, झिरो होत आहे. आणि ड्यू टू सच चेंज इन इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड पण आपल्याला काय दिसते, प्रिड्यूस होताना दिसते, बट त्याच्या परपेंडिक्युलर प्लेनमध्ये. इलेक्ट्रिक फील्ड वाढत असेल तर मॅग्नेटिक फील्ड पण अशी वाढणार, इलेक्ट्रिक फील्ड कमी होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड पण अशी कमी होत आहे. इलेक्ट्रिक फील्ड त्याची डायरेक्शन जर चेंज करत असेल
तर मॅग्नेटिक फील्ड पण तिची डायरेक्शन काय करते, चेंज करते. ओके, सच वेव्ह इज ॲक्च्युअली कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जनरेट होते कुणापासून, व्हायब्रेटिंग चार्ज पासून. ज्या डायरेक्शनला हा चार्ज व्हायब्रेट होतो त्या प्लेनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला कॉन्स्टंटली काय दिसते, व्हॅरी होताना दिसते. चार्ज जर असा व्हायब्रेट होत असेल तर इलेक्ट्रिक फील्ड त्या प्लेनमध्ये आपल्याला कॉन्स्टंटली काय दिसते, व्हॅरी होताना दिसते. ओके, डायरेक्शन अँड मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड त्याच प्लेनमध्ये आपल्याला व्हॅरी होताना दिसते. आणि त्याच्या परपेंडिक्युलर प्लेनमध्ये काय व्हॅरी होत आहे, मॅग्नेटिक फील्ड. याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, आपल्याला माहित आहे मॅक्सवेलनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची व्हेलॉसिटी आणि लाईटची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली तर त्याला दोन्ही कसे मिळाले, सारखेच. तसेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला प्रोपॅगेट होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मीडियम लागतात का, नाही. आणि लाईटला पण प्रोपॅगेट होण्यासाठी कुठलाही मीडियम लागतो का, नाही, बिकॉज व्हॅक्यूम मधून लाईट ट्रॅव्हल होत आहे विदाउट मीडियम. आणि या दोन मेन रिझनमुळे मॅक्सवेलने लाईटला काय कन्सिडर केलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता लाईटला जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कन्सिडर करत असेल, ओके, तर आपल्याला माहित आहे डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट एनर्जी थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह एकमेकांना कसे दिसतात तुम्हाला, परपेंडिक्युलर. दॅट मीन्स आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला जर कम्पेअर करत असेल विथ दिस ट्रान्सव्हर्स वेव्ह, ओके, तर डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल जे आहेत these are analogous with what, variation of electric field vectors in electromagnetic wave. आहे लक्षात. आणि आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ज्या डायरेक्शनला व्हॅरी होतात त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोपॅगेट होते. म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला आपण कोणती वेव्ह कन्सिडर केली, ट्रान्सव्हर्स वेव्ह कन्सिडर केली. दॅट मीन्स लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्स वेव्ह. लाईटमध्ये कोणचे व्हायब्रेशन असतात, तर तिथे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचे व्हायब्रेशन असतात. आता मग आपण मॅग्नेटिक फील्ड का घेत नाही, तर तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रिक फील्ड ही मॅग्नेटिक फील्डपेक्षा मोर डॉमिनंट आहे. म्हणून आपण डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकलला आपण इक्वेट करत आहे किंवा त्याला अॅनालॉगस कन्सिडर करत आहे विथ व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड सोबत. आणि ते एकमेकांना परपेंडिक्युलर असल्यामुळे आपण लाईटलाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्स वेव्ह कन्सिडर केलेला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रान्सव्हर्स नेचरच्या आहेत आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू दिस. कळलं सगळ्यांना आहे, ओके, अबाउट इलेक्ट्रोमॅग्नेटिक नेचर ऑफ लाईट. आता या सर्वांवरून आपल्याला डिस्कस करायचं अबाउट पोलरायझेशन. व्हॉट इज मीन बाय द पोलरायझेशन. नाउ पोलरायझेशन हा फेनॉमिनॉन जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण एक सिंपल इथे डेमॉन्स्ट्रेशन कन्सिडर करू. सपोज एक स्ट्रिंग आपण घेत आहे अशी, ज्या स्ट्रिंगला आपण दोन व्हर्टिकल स्लिट मधून आपण असं पास केलं. दोन वुडन फ्रेम घेत आहे आपण अशा, ओके, या दोन वुडन फ्रेम आपण घेत आहे, लाकडाच्या पाटी आहे आणि या लाकडाच्या पाटीला एक व्हर्टिकल स्लिट आहे, अशी व्हर्टिकल होल आहे. आणि यामधून ही स्ट्रिंग आपण पास केली आणि हिचं फ्री एंड आपण आपल्या हातामध्ये होल्ड करत आहे आणि एक एंड आपण एका रिजिड वॉलला टाईट केलं. ओके, नाऊ लक्ष द्या, आता हे जे फ्री एंड आहे या फ्री एंडला आपण कॉन्स्टंटली काय करत आहे, व्हायब्रेट करत आहे, जर्क देत आहे याला आपण, की ज्या जर्कमुळे आपल्याला माहिती आहे या वेव्ह मधून, या स्ट्रिंग मधून काय प्रोपॅगेट होणार, वेव्ह. नाव आता इथे जर्क देताना आपण काय केलं, सुरुवातीला आपण जर्क देत आहे व्हर्टिकल प्लेन मध्ये आणि नंतर देत आहे आपण हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये. त्यामुळे आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण व्हर्टिकल प्लेन मध्ये जर्क देणार तेव्हा या मीडियम मधून किंवा या स्ट्रिंग मधून प्रोपॅगेट होणारी ट्रान्सव्हर्स वेव्ह अशी राहणार आणि जेव्हा हॉरिझॉन्टल जर्क देऊ आपण तेव्हा ती वेव्ह अशी राहणार. दॅट मीन्स द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल फ्लोइंग थ्रू दिस वेव्ह, आलं लक्षात, इज परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ इट्स प्रोपॅगेशन. बट ठीक आहे, फिक्स्ड आहे का, नाही. असे जर जर्क दिले तर पार्टिकल असे व्हायब्रेट होतील, असे जर जर्क दिले तर पार्टिकल असे व्हायब्रेट होत आहे. That means direction of vibration of particle is not restricted in a single direction or single plane.
इट प्रेझेंट इन मोर दॅन वन प्लेन. एकापेक्षा जास्त प्लेनमध्ये याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल, जसं आपण सुरुवातीला असं जग दिला तर असं, असा जग देत आहे, असा जग देत आहे, असा जग देत आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे जी प्रोपॅगेट होणारी वेव्ह अशी पण आहे, अशी पण आहे, अशी पण आहे. अशा वेगवेगळ्या डायरेक्शनला पार्टिकल व्हायब्रेट करणारी वेव्ह आपल्याला स्ट्रिंग मधून प्रोपॅगेट होताना दिसत आहे. ओके, सपोज हे जे ॲरो आपण इथे दाखवले सर्व, हे ॲरो रिप्रेझेंट करत आहे या स्ट्रिंग मधून फ्लो होणाऱ्या या स्ट्रिंग मधून फ्लो होणाऱ्या वेव्हमुळे डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल. आपण असं जर दिलं पार्टिकल असे, असं जर दिलं तर पार्टिकल असे, असं जर दिलं तर पार्टिकल असे, असं जर दिलं तर पार्टिकल असे. याचा अर्थ या स्ट्रिंग मध्ये प्रोड्यूस होणारी जी ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे तिच्यामध्ये डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल फिक्स्ड आहे का नाही, ते एकापेक्षा जास्त प्लेन मध्ये आहे. अशी जी वेव्ह असते त्या वेव्हला आपण म्हणत असतो अनपोलराइज्ड वेव्ह. मग अनपोलराइज्ड वेव्ह म्हणजे काय सांगता येणार आपल्याला? द वेव्ह इन विच डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल इज प्रेझेंट इन मोर दॅन वन प्लेन. एकापेक्षा जास्त प्लेन मध्ये जर डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल असतील तर अशा वेव्हला आपण म्हणत असतो अनपोलराइज्ड वेव्ह. आता अशी अनपोलराइज्ड वेव्ह जेव्हा या स्लिट S1 मधून पास होईल तेव्हा आपल्याला माहित आहे द व्हर्टिकल स्लिट S1 नाउ अलाउड ओनली दोज वेव्ह टू पास थ्रू इट which have direction of vibration of particle parallel to the length of slit. म्हणजे स्लिटच्या लेंथला पॅरलल ज्या वेव्ह मधले पार्टिकल व्हायब्रेट होतील अशाच वेव्हला फक्त S1 स्लिट आपल्यामधून काय करेल? अलाउ करेल. आणि बाकीच्या सगळ्या पार्टिकलला ते काय करून टाकेल? रिस्ट्रिक्ट करून टाकेल. त्याला अलाउ करेल का पास होण्यासाठी? नाही. त्यामुळे याच्या बियॉन्ड S1 या स्लिटच्या बियॉन्ड जी वेव्ह आहे ती अशीच वेव्ह राहणार की ज्या वेव्ह मध्ये डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल ही कशी आहे? रिस्ट्रिक्ट आहे, ओनली इन अ सिंगल प्लेन और सिंगल डायरेक्शन. बाकीच्या सगळ्या डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट होणाऱ्या पार्टिकलला S1 स्लिट अलाउ करतंय का? नाही. तो फक्त अलाउ करत आहे आपल्यामधून अशाच वेव्हला टू पास की ज्या वेव्ह मध्ये डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल स्लिटच्या लेंथला कशा आहेत? पॅरलल आहे. अशी जी वेव्ह असते त्या वेव्हला आपण म्हणत असतो प्लेन पोलराइज्ड वेव्ह. मग प्लेन पोलराइज्ड वेव्ह म्हणजे काय राहणार? द वेव्ह इन विच डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल आर is restricted only in a single plane. It's called plane polarized wave. Okay. Now आपल्याला माहिती आहे this slit S1 ऍक्च्युअली काय करत आहे? अनपोलराइज्ड वेव्हला कन्वर्ट करत आहे कशामध्ये? प्लेन पोलराइज्ड वेव्ह मध्ये. म्हणून S1 या स्लिटला आपण काय म्हणू शकतो? पोलरायझर. पोलरायझर काय करत आहे? इट कन्वर्ट्स अनपोलराइज्ड वेव्ह इनटू प्लेन पोलराइज्ड वेव्ह. ओके. Therefore, it is called plane polarized wave. Now, what is the function of second slit, that is S2? If now consider करा की ही जी सेकंड स्लिट आहे, ओके, हे दोघे एकमेकांना पॅरलल आहे. त्यामुळे ही पण आपल्याला माहिती आहे जशी वेव्ह तिच्यावर इन्सिडेंट होत आहे पॅरलल असल्यामुळे ती पण आपल्यामधून त्या वेव्हला काय करत आहे? अलाउ करत आहे टू पास लाईक दिस, राईट. बट इफ नाउ जर आपण या मागच्या स्लिटला जर आपण रोटेट करत असेल विथ रिस्पेक्ट टू दी फर्स्ट वन, असं फर्स्ट ऑफ ऑल एकमेका दीज आर द स्लिट. सपोज द गॅप्स इन फिंगर्स आर कन्सिडर्ड टू बी द स्लिट्स. ओके. नाउ सेकंड स्लिट जे आहे याला जर आपण रोटेट करत असेल असं तर याच्यामधून पास होणारी जी वेव्ह आहे त्या वेव्हचं अँप्लिट्यूड जे आहे हे आपल्याला कॉन्स्टंटली काय दिसेल? डिक्रीज होताना दिसत आहे. आहे लक्षात? आणि जेव्हा त्या दोघांच्या स्लिट एकमेकांना परपेंडिक्युलर होतील लाईक धिस, याच्यामधून वेव्स पास होईल का? नाही. आहे लक्षात? फर्दर त्याला आपण रोटेट करत आहे त्याच्यामधून अलाउ होणारी किंवा त्याच्यामधून पास होणारी सेकंड स्लिट मधून पास होणारी जी वेव्ह आहे तिचा अँप्लिट्यूड आणि इंटेन्सिटी आपल्याला काय दिसते? मग इन्क्रीज होताना दिसते. आणि जेव्हा पॅरल तेव्हा इंटेन्सिटी मॅक्सिमम. अजून रोटेट करत आहे आपण त्याला, इंटेन्सिटी अँप्लिट्यूड काय होते? कमी कमी कमी. आणि जेव्हा ते एकमेकांना परपेंडिक्युलर होतील दोघांच्या स्लिटच्या लेंथ तेव्हा याच्यामधून कुठल्या प्रकारची वेव्ह अलाउ होईल का? पास होईल का? नाही. त्याची इंटेन्सिटी काय राहील? झिरो. आहे लक्षात? दॅट मीन्स विथ द रोटेशन ऑफ second slit S2 with respect to the first S1,
आलं लक्षात? आपण काय अनालाइज करत आहे की याच्यामधून पास होणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी काय होत आहे, कमी करत आहे. दॅट मीन्स युझिंग द सेकंड स्लेट वी अनालाइज द plane polarized light, therefore it is called analyzer. Okay, this is called analyzer. Now ही जी प्रोसेस आहे अनपोलराइज्ड वेव्हला प्लेन पोलराइज्ड वेव्ह मध्ये कन्वर्ट करण्याची, दिस इज कॉल्ड पोलरायझेशन. पोलरायझेशन मीन्स द फेनॉमेनॉन ऑफ कन्वर्शन ऑफ unpolarized wave into plane polarized wave. Okay, this phenomenon is called polarization. If now, आता suppose आपण